गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आता पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आपण बघतोय की गेल्या 2-35 दिवस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या आदिवासी भवन समोर आंदोलन करत आहेत। खरं तर काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता। शासनाचा जो निर्णय आहे ज्यामध्ये खासगी कंपनी मार्फत बाह्य स्त्रोतामार्फत या ठिकाणी भरतीचा निर्णय जो होता त्या निर्णयाची या ठिकाणी होळी करण्यात आली, प्रेतयात्रा काढण्यात आली आणि त्यांनी अल्टिमेटम दिला होता की 5 वाजता तोपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 5 वाजता आम्ही आदिवासी भवनच्या प्रांगणात घुसून या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करू। या सगळ्या आंदोलकांनी पुन्हा एकदा आदिवासी भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल पण असाच प्रयत्न या सगळ्या आंदोलकांकडून करण्यात आला, मात्र पोलिसांची चर्चा झाल्यानंतर आजच्या दिवस आपण आंदोलन स्थगित करू असं त्यांनी म्हटलं होतं। काही काळासाठी त्यांचं बाहेरून आंदोलन चालू होतं, मात्र आता हे आंदोलन पण या दृश्यांमध्ये बघतो घोषणा केली जाते आणि आदिवासी भवन घुसून या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या आंदोलकांकडून केला जातोय। पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे। पोलिसांनी संपूर्ण आदिवासी भवनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेलं आहे। कोणीही आतमध्ये जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचं नियोजन पोलिसांनी केलेलं आहे। आता आंदोलक जे आहेत ते देखील आता आक्रमक झालेले आहेत। घोषणाबाजी केली जाते आणि आतमध्ये घुसण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न केला जातोय। या संपूर्ण मागण्यांसंदर्भात, या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच शिक्षकांच्या आंदोलनासंदर्भात आता शासन स्तरावर व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी आहे। आदिवासी भवनाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मात्र गेल्या काही दिवसांपासून आदिवासी भवनाच्या बाहेर आदिवासी आंदोलक आक्रमक होत आहेत। या आधी देखील आदिवासी आंदोलक यांनी या आदिवासी भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता। आज पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलंय। आंदोलन करताना पाहायला मिळतात तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। तसंच आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये या ठिकाणी बाचाबाची देखील झालेली आहे। पोलिसांनी आंदोलकांना या ठिकाणी रोखून धरले, मात्र आंदोलक आदिवासी भवनामध्ये शिरण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या ठिकाणचा रस्ता बंद केलेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक आक्रमक झाले। बघतोय की गेल्या दिवसांपासून या सगळ्या आंदोलकांनी नाशिकच्या आदिवासी भवन परिसरामध्ये या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे। सातत्यानं त्यांची मागणी आहे की शासन स्तरावर काहीतरी ठोस निर्णय व्हावा। दररोज शासनाला अल्टिमेटम दिले जात आहेत, मात्र काल आपण बघितलं की पोलिसांनी या आंदोलकांना विनंती केल्यानंतर त्यांनी खरं तर त्यांचं आंदोलन काही काळासाठी या ठिकाणी थांबवलं। आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना थांबवल्यानंतर आज दुपारी 5 वाजताचा अल्टिमेटम या सगळ्या आंदोलकांनी दिला होता आणि त्यानुसार आपण बघतोय की हे सगळे आंदोलक जे आहेत ते आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। रोजंदारी कर्मचारी आहेत, आदिवासी विभागाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये, शाळांमध्ये, आश्रमशाळेमध्ये काम करणारे हे शिक्षक आहेत आणि बाह्य स्त्रोताच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते ती तात्काळ थांबवावी, त्या संदर्भातला अध्यादेश मागे घ्यावा आणि पूर्वीपासून जी प्रचलित प्रक्रिया आहे संपूर्ण भरतीची तीच कायम ठेवावी अशा पद्धतीची मागणी घेऊन जवळपास 35 दिवसांपासून हे आंदोलक जे आहेत ते आदिवासी भवनच्या परिसरामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहेत। अनेक दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। अनेक नेते मंडळांनी, अनेक आदिवासी मंत्र्यांनी या ठिकाणी त्यांना भेटी दिल्या, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मधल्या काळामध्ये आपण बघितलं की या सगळ्या आंदोलकांपैकी काही निवडक आंदोलकांनी त्यांच्या एका पथकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील मुंबईला जाऊन भेट घेतली होती। राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबत मध्यस्थी करून या सगळ्या आंदोलकांचा प्रश्न जो आहे तो
निकाली काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे सगळे जे मध्यस्थी करण्याचे जे प्रयत्न होते सगळे जे एकूणच ते अपयशी ठरले. कुठल्याही प्रकारे त्याच्यात मार्ग निघालेला नाहीये आणि त्यामुळे आता हे सगळे जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. अर्थात ठिय्या आंदोलन यांचं जवळपास 35 दिवसांपासून सुरू आहे. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला बघायला मिळतोय. काल या आंदोलकांनी या ठिकाणी इशारा दिला होता की आपण थेट आदिवासी भवनमध्ये घुसू आणि जे अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांना आपण घेराव घालण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याशी चर्चा करू. मात्र कालचा हा जो संपूर्ण इशारा होता तो पोलिसांनी मागे घेतला. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. आज मात्र हे सगळे आंदोलक जे आहेत पण या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. सुद्धा त्यांनी एक प्रेत यात्रा सुद्धा या ठिकाणी काढली होती आणि प्रेत यात्रा काढून त्यांनी या ठिकाणी आपण बघितलं की जो शासनाचा अध्यादेश होता किंवा जो आदेश होता त्या आदेशाची होळी देखील या ठिकाणी प्रेत यात्रा देखील या ठिकाणी काढली. आणि आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा या आदिवासी भवनच्या प्रवेशद्वाराला बसलेले, ठिय्या मांडून बसलेले, त्यांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केलेली आहे. आणि पुन्हा एकदा त्यांचा इशारा आहे की जर समजा शासन आणि त्याचप्रमाणे अधिकारी यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल तर ती चर्चा आम्हाला समोर सांगावी. काय